नाही कुणाच्या बापाची. बंद करा, बंद करा. स्टेबल टेक्नॉलॉजी बंद करा, बंद करा, बंद करा. स्टेबल टेक्नॉलॉजी बंद करा. चंद्रभागा स्वच्छ झाली पाहिजे. जनहितासाठी आणि चंद्रभागेच्या जलशुद्धीकरणासाठी शासन नेहमीच प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी कोट्यावधींची बिलं काढून ठेकेदार पोसल्याचा अनुभव पंढरपूरमध्ये नुकताच येऊन गेलाय. याचं कारणही तसंच आहे. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये शेबल टेक्नॉलॉजीच्या मशिनरीच्या संदर्भामध्ये वारंवार आंदोलन करणाऱ्या महर्षी वाल्मिकी संघाच्या संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी पुन्हा एकदा याविरुद्ध आवाज उठवलाय. चंद्रभागा शुद्धीकरणासाठीच्या शेबल टेक्नॉलॉजीच्या मशिनरीवर काही बोर्ड झळकलेत. मंत्र्यांचे दौरे असल्यावर 8 एकादशी व 4 यात्रा कालावधीतच मी चालू असते किंवा बिल काढण्याच्या 2 दिवस अगोदरच मी सुरू असते. इतर वेळी मात्र मी कायम बंदच असते. त्यामुळं साहेब, माझ्या चंद्रभागा जलशुद्धीकरणाचे कामाचे बिल काढू नका, कारण आम्ही चंद्रभागेचे पाणी शुद्धच केलेले नाही. अशा आशयाचा डिजिटल फलक चंद्रभागेच्या पात्रात जलशुद्धीकरणासाठी उभारण्यात आलेल्या शेबल टेक्नॉलॉजीच्या मशिनरीवर लावण्यात आलाय. पंढरपूरमधील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं हे अनोखं आंदोलन करण्यात आले. आजपर्यंत शासनानं 5.5 कोटी बिल या मशिनरीच्या ठेकेदाराला अदा केले. एकूण 24 ते 28 कोटींचं आणखी बिल संबंधित ठेकेदार शासनाकडून उकळणार आहे. या ठेकेदारावर एका मंत्र्याचा वरदहस्त असल्यानं भक्त पुंडलिक रायासमोरच पवित्र चंद्रभागेच्या पात्रात ही पत्र्याची बिनकामाची डबडी उभारून शासनाला कोट्यावधीचा गंडा घालण्याचं महापातक चंद्रभागेच्या जलशुद्धीकरणाच्या नावाखाली केले जात आहे आणि हे आम्ही कदापिही खपून घेणार नाही, असा घणाघात गणेश अंकुशराव यांनी केलाय. शासनानं जर तातडीनं चौकशी लावून कोट्यावधींचं घबाड खाश्यात घालणाऱ्या ठेकेदारावर व त्याला साथ देणाऱ्या शासनातीलच काही दलालांना कडक शासन केलं नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. चंद्रभागेच्या पात्रात मोठे जन आंदोलन उभारून संबंध महाराष्ट्राचे लक्ष या भ्रष्टाचाराकडे वेधून घेऊ, असा इशाराही यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी दिलाय. यावेळी चंद्रभागेच्या पात्रामधील या मशिनरीवर चढून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. नमस्कार, मी गणेश अंकुशराव. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गेली वर्ष झालं या शेबल टेक्नॉलॉजीच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठतोय, पण झोपलेलं शासन काय जागा होत नाही. ह्या 4 मशिनरी चंद्रभागेत टाकून शासनाची, भाविकांची, जनतेची दिशाभूल करून हे मशीन टाकलं की पाणी शुद्ध होतंय असा गोड गैरसमज अधिकाऱ्याला करून दिल्यामुळं त्या जपानच्या कुठल्या इंग्लंडच्या टेक्नॉलॉजीच्या मशिनरी चंद्रभागेत टाकल्या आणि ह्या मशीन टाकल्यापासून चंद्रभागेत आळ्यांचं प्रमाण वाढलं, जंतूंचं प्रमाण वाढलं. चंद्रभागा स्वच्छ व्हायचं राहिलं लांब, चंद्रभागा पार दूषित झाली. आणि कुठलंही काम नदीपात्रामध्ये 6 महिने पाणीच होतं. वर्षभर बंद असणाऱ्या मशीनचं त्यांनी आतापर्यंत 5.5 ते 6 कोटी बिल काढलं. आणि आता आम्हाला अशी माहिती मिळली आहे की ह्यांच्यावर कुठल्या तर मंत्र्याचा, ह्या मशीनच्या ठेकेदारावर मंत्र्यांचा हात आहे आणि त्या मंत्र्यांच्या हातामुळं ह्याचं सुद्धा राहिलेलं बिल ते काढणार आहेत. ही एकूण बजेट 24 ते 25, 26, 29 कोटीच्या आसपास आहे. मग आम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे, आज आम्ही इथं बोर्ड लावला आहे आणि विनंती केली आहे, मशीनच विनंती केली आहे, साहेब माझं बिल काढू नका, मी काय पाणी शुद्ध केलेलं नाही. ही एक लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं आहे, शासनापर्यंत मेसेज देण्यासाठी केलं आहे. शासनानं एवढ्यावर नाही ऐकलं तर आम्हाला लोकशाही मार्गानं या सगळ्या मशिनरी गोळा करून भंगारा घालायला लागतील. कायदा सुव्यवस्था काय बिघडला तर सगळी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. कारण ह्या टोकाला आम्ही का आलोय तर ही चंद्रभागा स्वच्छ निर्मळ राहावी ही आमची भावना आहे. तशी लाखो करोडो भाविकांची पण भावना आहे. पण ह्या मशिनीमुळं काही उपयोग होत नाही. हाही चंद्रभागा दूषित करायचं काम
अडचण करायचं काम ही मशीन करतंय. त्यामुळं आम्ही ह्या माध्यमातून मागणी करतोय, ह्या ठेकेदारावर कारवाई करा आणि ताबडतोब या बंद असणाऱ्या भंगार मशिनरी या चंद्रभागेच्या पात्रातून काढून टाका.